गुड मॉर्निंग गाईज. हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या बहिणीचं घर. आज इथे आलेलो आहे पंढरपूर अकलूजला. देवारा बघा, हे माझे भाऊजी आहेत. माझी बहीण बघा, मटणाचं कालवण. काल मटणाचं कालवण बनवलं होतं. तर आज सोमवार आहे, त्याच्यामुळे आज कोण घरी खात नाही. चिकन. फ्राय चिकन या खायला. हे बघा, हे बेडरूम आहे आणि हा हॉल आहे. कमेंट करून नक्की सांगा कसं आहे आमचं छोटासा बंगला. आणि हे बघा, इथे बाहेर पाहुणे आले तर बाहेरच्या बाहेरच निघून जातील, त्याच्यामुळे बाहेर सोफा ठेवलेला आहे. हे बघा, पूर्ण तुम्ही बघू शकता घर. आणि आजूबाजूचं पण सगळ्या गोष्टी आहेत. आणि ही माझ्या भाऊजींची गाडी आहे. हे बघा, आता थोडंसं काम चालू आहे, बनवतायत आम्ही घर. सो प्लीज नक्की कमेंट करा. ट्रिपल शीटमध्ये बघू शकता तुम्ही. भाऊजी गाडी चालवत आहेत. आता आम्ही चाललोय फिरायला. कारमधून जायचा विचार चाललेला, पण बाईकवरतून जरा वेगळी मजा येते ना, त्याच्यामुळे आम्ही बाईकवरती चाललोय. सो गाईज, फायनली फिरून झालेलं आहे. तर आम्ही जे माझे भाऊजी आहेत त्यांच्या वडिलांच्या घरी इथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. आणि घरं पण इथे खूप छान आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडे जे फुलांची झाडं आहेत किती गोड आहेत, किती प्रेमळ आहेत. सुंदरता, खूप खूप सुंदर अशी फुलं आहेत. आणि गावाला तर पहिला म्हणजे खूप असं तुम्ही बघितलं असणार की लाईक अशी झोपडी टाईपमध्ये घरं वगैरे होती. पण आता गावाला पण बंगले वगैरे रेडी झालेले आहेत. पण काय काय लोक जे ओल्डेस्ट लोक आहेत त्यांनी आपली घरं हाय तशीच ठेवलेली आहेत. गावची बाईक बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये कधीच कधीच काही प्रॉब्लेम येत नाही. 99% तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही हे घर बघू शकता किती सुंदर आहे. आणि आता इथे थोडा रस्ता वगैरे पण बनवला आहे, डेव्हलप केलेला आहे. खूप गोष्टी, खूप छान असं गोष्टी झालेल्या आहेत बघा. सर्वांनी आपापले बंगले आणि नॉर्मल घरं त्यांच्या पद्धतीने त्यांच्या हिशोबाने रेडी करून घेतलेले आहेत. आणि माझे जे भाऊजी आहेत त्यांचे जे वडिलांचं जे घर आहे त्यांनी हाय तसंच ठेवलेलं आहे, जे डे वनपासून त्यांनी रेडी केलं होतं. हे त्यांच्या इकडचं फुलांचं झाड आहे. सुंदर फुलं, एकदम सुंदर मोहल असा आहे, प्रेमळ मोहल. आणि तुम्ही बघू शकता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते बघा, पाणी जमा करण्यासाठी हे बनवलेलं आहे. आणि तुळस बघा, जे आपल्या अंगणामध्ये तुळस हवी असते ती तुळस पण आहे. आणि बाकीची जी घरं आहेत, जे घरं सरकारने पण बनवून दिलेली आहेत आणि त्यांनी स्वतःनी पण बनवलेली घरं आहेत, जी पूर्वीच्या काळामध्ये बनवलेली होती. आणि हे बघू शकता तुम्ही, चूल बघू शकता. चुलीवरचं जेवण तर सुपर्ब, अमेझिंग ऑलवेज. आणि बघू शकता तुम्ही, हे गावचं घर आहे. किचन वगैरे तुम्ही बघू शकता. सर्व गोष्टी म्हणजे जे ओल्ड पद्धतीमध्ये ज्या गोष्टी असतात ॲक्च्युअलमध्ये, ते ॲक्च्युअल हे घर आहे. माझी तर आवड अशीच आहे. मला असं घर खूप आवडतं. बंगला, गाडी काही नसलं तरी चालेल, बट मला हे अशी घरं खूप आवडतात. आणि हे बघू शकता माझे भाऊजी बघा, आणि माझी बहीण बघा, आणि त्यांचे वडील पण आहेत, त्यांची मम्मी पण आहे. आणि ही पद्धत जी किचनची या लोकांनी ठेवलेली आहे बघा, अशा पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत.
आम्ही पण अशा पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी ठेवून झालेलं आहे आणि केलेलं आहे. तर खूप 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 छान वाटते हे सगळ्या गोष्टी. आणि बाहेरचं अंगण पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि हे बघा, आता हे एकदम छोटे छोटे चिक्कू आलेले आहेत. आता हे एका महिन्याभराने खूप मोठे होतील आणि त्याच्यानंतर मग एकदम गोड असा स्वाद खाताना तुम्हाला मिळेल. तर बघू शकता खूप असं भरलं आहे अक्षरशः चिक्कूनी झाड. आणि आंब्याचं झाड पण आहे, तुम्ही बघितलं असेल. तर मी माझ्या स्वतःला पण कॅप्चर केलेलं आहे. मला काही स्वतःला कॅप्चर करायला भेटलं नाही, म्हणून माझं मीच कॅप्चर केलं आहे. माझ्या बॅक हँड साईडला माझे जे भाऊजींचे पप्पा आहेत. आणि हे फायनली आम्ही आता इथे जेवायला बसलेलो आहे. गुळवणी आहे, पोळी आहे, आमटी आहे, कढी आहे, पापड आहे, भेंडी आहे, कारलं आहे, गवाराची भाजी आहे, लिंबू आहे, काकडी आहे. सर्व गोष्टी थोड्या थोड्या आम्हाला खायला भेटलेल्या आहेत. तर खूप खूप मजा आली जेवायसाठी. आणि फायनली सगळं जेवण वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता माझे भाऊजी जे आहेत ते पान बनवायचा प्रोसेस करतायत. तर बघा पान कसं बनवत आहेत. गावच्या पद्धतीमध्ये जे ॲक्च्युअल जे पान असतं, चुना लावून आणि ते कात आणि त्याच्यामध्ये सुपारी, जी पण कच्ची पक्की जी कच्ची खातात ती सुपारी. तर जेवण वगैरे झाल्यानंतर फायनली माझे भाऊजी पान खात आहेत बघा. अमेझिंग गाईज. आणि हे ॲक्च्युअल जे गावचं जे पान असतं तेच खायला एकदम छान लागतं. जे आपल्या इकडची जी पानं असतात ती बनारसी पानं वगैरे, कलकत्ता पान वगैरे, ते त्याच्यापेक्षा हे खूप छान पान लागतं खाण्यासाठी. हे आमच्या जे पाहुणे आहेत ते बाजूचे आहेत, ते पण आले होते इकडे. आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्ही इथे बघू शकता. केळीची झाडं वगैरे पण आहे. ॲक्च्युली इथं मला जास्त शूट करायला भेटलं नाही, बिकॉज इकडं एक डॉग आहे, तो अचानक येऊन चावतो. त्याच्यामुळे मला इथं जास्त शूट करायला भेटलं नाही. आणि हे झाड जे आहे ना, ते आपण शाळेमध्ये प्रत्येकाने खाल्लं असेल, त्याला कवट बोलतात. ॲक्च्युली आता हे थोडेसे कच्चे होते, त्याच्यामुळे ते एवढे मोठे असे झालेले नाहीत, नाही तर खूप मोठे होतात. तर हे कवटचं झाड आहे. म्हणजे नवीन माणसांना धरतो काय कुत्रा? धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि आवर्जून प्रतिसाद द्या.